चंद्रपूर शहराच्या दाट लोकवस्ती असलेल्या तुकुमच्या गणेशनगर भागात झुडपी जंगल आणि नागरिकांनी टाकलेल्या कचरा डंपिंगला मोठी आग लागली। या भागात मोठ्या संख्येत नागरी वस्ती आहे। नागरिकांनी स्वतः प्रयत्न करत प्राथमिकदृष्ट्या आग विझवण्यास प्रारंभ केला। आग लागलेला परिसर ग्रँड ट्रंक रेल्वे मार्गाच्या बाजूचा परिसर आहे। धूर आणि वाऱ्याचा वेग यामुळे अग्निशमन जिकिरीचं ठरलं। शहर मनपाच्या अग्निशमन पथकाच्या चमूनही तातडीनं पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले। सध्याही या भागात नागरिक आणि मनपाच्या पथकाच्या वतीनं अग्निशमन अभियान राबवलं जात आहे। माझ्या घराजवळ जवळजवळ 1 किलोमीटर परिसरामध्ये मीच गेल्या 15 वर्षापासून हे प्लांटेशन आणि हे लावलेलं आहे। पण या खुल्या जागेमध्ये महानगरपालिकेनं गेल्या 4 वर्षापासून इथे कचरा आणून टाकणं चालू केलेलं आहे आणि याच्यामध्ये प्लास्टिकचा पण कचरा आहे आणि कागद आहेत आणि बाकी पण कचरा आहे आणि इथे लोक येतात आणि लोक कधी कधी कचरा हा जाळतात। इथे आज गणेशनगरच्या ह्या परिसरामध्ये या ओपन जागेमध्ये कचरा जळला आणि वारा जोरानं आल्यामुळे हा कचरा जळत जळत आता गणेशनगरमध्ये म्हणजे गणेश मंदिराचा जो एरिया आहे इथे ॲडलप टॉकीज आहे, ख्रिश्चन हॉस्पिटल्स आहेत, प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहे, इथपर्यंत हा पोचला। वेळेत बरं झालं की मी जेवण सोडून इथपर्यंत आलो आणि संपूर्ण ह्या परिसरातल्या लोकांना बाहेर आणलं आणि यांना पाणी घेऊन बाहेर आणलं आणि हा घराच्या समोरचा जो पेटलेला भाग होता हा थोडा थांबला। हवा जर याच्यापेक्षाही मोठी असती तर हा संपूर्ण गणेशनगर या एरियामध्ये हे आग आली असती आणि घरं पेटायला लागली असते। तर तेव्हा लोकांनी सावध झालं पाहिजे आता, कारण एवढा प्रचंड तापमान असल्यानंतर शहरामध्ये जो कचरा पडलेला आहे त्या कचऱ्यात जर कधी क्वचित आग लागली किंवा कोणी आग लावली तर संपूर्ण शहर जळण्याची स्थिती अशी किंवा तो परिसर जळण्याची स्थिती निर्माण होऊ शकतं। तेव्हा नगरपालिकेनं सावध झालं पाहिजे, नागरिकांनी सावध झालं पाहिजे, प्रशासनाने की शहरामध्ये असा कुठलाही कचरा गोळा झाला नाही पाहिजे की जो पेटल्यानंतर फार मोठी हानी अशी शहराची होऊ शकेल।